नमस्कार. स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण न्यूज आजच्या या 30 जून 2026च्या पेपरमध्ये आहे बघा. नामशेष उंबरवट्यावरील व्याघ्र आदिवासांना नवसंजीवनी. आदिवासांना हा शब्द यासाठी वापरलेला आहे की काय झालेलं आहे बघा, वाघ जे आहेत ते स्थलांतर करणं, त्याचं पुनर्स्थापना करणं, त्यांचं प्रजनन वाढवणं, त्यांची संख्या वाढवणं, याच्यासाठी हा एक कार्यक्रम राबवला होता बघा. तर तो जो प्रकल्प आहे तो व्याघ्र आदिवास प्रकल्प जो आहे तो महाराष्ट्रामधल्या नवेगाव, नागझिरासह देशातील 12 व्याघ्र आदिवासांमध्ये राबवण्यात आला होता. ओके. आणि एवढं सुंदर पद्धतीने यांनी काम केलं की जागतिक स्तरावर सुद्धा याची वाहवा झाली. जगासाठी ते एक प्रारूप ठरलेलं आहे, एक आराखडा ठरलेला आहे असं म्हणू शकतो आपण. ओके. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण NTCA आणि भारतीय वन्यजीव संस्थेने एक अहवाल जाहीर केला बघा. ओके. त्या अहवालाचं नाव आपल्याला परीक्षेमध्ये विचारू शकतात बघा. अहवालाचं नाव खूप मोठं आहे बघा. काय अहवालाचं नाव आहे बघा? इंट्रोडक्शन अँड पॉप्युलेशन रिकव्हरी ऑफ टायगर्स इन इंडिया, फील्ड एक्सपिरियन्सेस अँड की लर्निंग्स. ओके. हा अहवालाचं नाव लक्षात घ्या, लिहून घ्या. त्याच्यानंतर कुठं कुठं किती वाघ वाढले, काय झालं हे पण सांगितलेलं आहे. ह्याच्यामध्ये अहवालामध्ये खास करून मुकुंदरा हिल्स हे कुठं आहे? मुकुंदरा हिल्स तर हे राजस्थानमध्ये आहे. या व्याघ्र प्रकल्पाचा उल्लेख आहे. माधव राष्ट्रीय उद्यान याचा उल्लेख आहे बघा, ते MP मध्ये आहे. माधव राष्ट्रीय उद्यानाला 2025 मध्येच व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा देण्यात आलेला आहे बघा. राजाजी जे उत्तराखंडमध्ये आहे. सह्याद्री पश्चिम महाराष्ट्रातलं एकमेव महाराष्ट्रामधलं. शिमलीपाल कुठं आहे? ओडिसामध्ये आहे बघा. हे शिमलीपाल प्रसिद्ध आहे. याच्यात विशेष प्रयत्न झाले असं तिथं सांगितलेलं आहे बघा. बरं आहे का? त्याच्यानंतर इथे एक बॉक्समध्ये इम्पॉर्टंट माहिती सांगितली, कुठं किती वाघ वाढले. नवेगाव, नागझिरामधल्या वाघांची संख्या तिपटीनं वाढलेली. स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्पाचं उदाहरण अहवालात विशेष करून दिलेलं आहे. व्याघ्र संख्या 23 पर्यंत वाढली. ओके. 8 वरून 23 वर गेली महाराष्ट्रामध्ये. ओके. त्याच्यानंतर इथं मादी वाघांची संख्या जास्त असल्यामुळं एक लिंग समतोल सुद्धा साधलेला आहे. म्हणून हे नवेगाव नागझिरा कुठं आहे तुम्हाला माहिती आहे? भंडारा गोंदियामध्ये आहे महाराष्ट्रामध्ये. मध्य प्रदेशामधल्या संजय डुबरी व्याघ्र प्रकल्पातील वाघांची संख्या 8 वरून 24 झाली. त्याच्यानंतर वीरांगना दुर्गावती व्याघ्र प्रकल्प जो आहे मध्य प्रदेशमध्ये आहे बघा, तो तिथं सुद्धा संख्या 30 पर्यंत नोंद झालेली आहे. रामगड विषधारी व्याघ्र प्रकल्प जे आहे, रामगड विषधारी व्याघ्र प्रकल्प हा राजस्थानमध्ये आहे बघा. ओके. बुंदी जिल्ह्यामध्ये. तर तिथं सुद्धा वाढ झालेली आहे असं सांगितलेलं आहे. आणखीन माहिती पेज 4 वर बघा म्हणलं. हे घ्या पेज 4. तर बघा इथं सांगितलेलं आहे की 2008 नंतर देशातील 12 व्याघ्र प्रकल्पांमध्ये वैज्ञानिक पद्धतीने वाघांची पुनर्स्थापना, पूरक स्थलांतर, जनुकीय बळकटीकरणाचा प्रयोग केला 2008 नंतर. राजस्थानातील सरिस्का व्याघ्र प्रकल्पात 2008 मध्ये 3 वाघ स्थलांतर करून सुरू झालेला हा प्रयोग 56 वाघांपर्यंत पोहोचलेला आहे. ओके. 2009 मध्ये प्रजननक्षम व्याघ्र संख्या संपुष्टात आलेल्या 50 व्याघ्र प्रकल्पात आता वाघांची संख्या 88 पर्यंत गेलेली आहे. खूप इम्पॉर्टंट ही न्यूज आहे बघा. नोट डाऊन करा.